पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मा परानंद मीशमालंदी वल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपि दिशे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. विश्वमाऊली ज्ञानोबाराय गीतेवर भाष्य करत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या ठिकाणी जो शोक आहे त्या शोकाच्या निवृत्तीचं साधन भगवान सांगत आहे. शोकाची निवृत्ती होण्यासाठी परमार्थाचा उपदेश भगवान करत आहे. आणि ते करत असताना भगवान सांगतात, हे अर्जुना, तू ज्यांच्यासाठी शोक करतो ते शोक करण्यासाठी योग्य नाही. कारण पहिलं कारण असं आहे, ते जरी तुझे नातेवाईक असले, तुझे गुरु असले, तरी सुद्धा या ठिकाणी ते जे युद्धासाठी आले आहेत ते अधर्माच्या बाजूने उभे आहेत, म्हणून तू शोक करणे योग्य नाही. दुसरं म्हणजे तू स्वतःला देह समजत आहे, परंतु तू देह नाही, तू कोण आहे? आत्मा आहे. जर भीष्मादिकांच्या देहाला तू जर भीष्म म्हणत असतील तरी सुद्धा तुला शोक करणे योग्य नाही, कारण त्यांचा देह कधी ना कधी पडणारच आहे. म्हणून आता पडला तरी तुला शोक करण्याचं काही कारण नाही. जर तू भीष्माचार्याच्या आत्म्याला जर भीष्म म्हणत असशील तरी सुद्धा तुला शोक करणं योग्य नाही, कारण देह मरत असतो, आत्मा कधी मरत नाही. दोन्ही दृष्टीने जरी पाहिलं तरी अर्जुना तुझ्यासाठी कोणत्याच प्रकारे शोक करणं योग्य नाही. पंडित लोक गेलेल्या विषयी शोक करत नाही आणि न गेलेल्या विषयी शोक करत नाही, असं भगवान सांगत आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोची तुमर्हसी. भगवान एक अविनाशी सिद्धांत सांगतात. अर्जुना, जातस्य मृत्यू ध्रुवाहा, जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. च आणि मृतस्य जन्म ध्रुवम, जो मेलेला आहे त्याचा जन्म सुद्धा निश्चित आहे. तस्मात, म्हणून हे अर्जुना, अपरिहार्ये अर्थे, जी गोष्ट अपरिहार आहे, जी गोष्ट कधी चुकू शकत नाही, अशा अटल गोष्टीविषयी शोचितुम त्वम न हरशी, तुला शोक करणं योग्य नाही. त्याच्यावर ज्ञानोबाराय भाष्य करतात. उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिशे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. जैसे हे घटिका यंत्र, ज्ञानोबाराय दृष्टांताने सांगतात. जसं घड्याळीचं यंत्र आहे, घड्याळीचं यंत्राचं काम काय आहे? समय दाखवणं. घड्याळाचं यंत्र हे नेहमी पुढे सरकत असतं, ते कधी माग येत नाही. त्याचं काम आहे पुढं सरकत राहणं, पुढं सरकत राहणं. घड्याळामध्ये 12 वाजले, 12च्या नंतर 11 नाही वाजत, नेहमी 12च्या नंतर 1च वाजणार आहे. 1च्या नंतर परत 12 वाजत नाही, 1च्या नंतर परत 2च वाजणार आहे. म्हणजे घड्याळीचं हे जे चक्र आहे ते चक्र कसं आहे?
पुढं सरकत राहणार आहे, पुढं सरकत राहणार आहे. 12च्या नंतर 1, 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4, असं हे यंत्र पुढं सरकत राहणार आहे. कुठपर्यंत जातो हे यंत्र? 100 पर्यंत जातं का? नाही. घड्याळाचं यंत्र 50 पर्यंत जातं का? नाही जात. कधी असं ऐकलं का घड्याळामध्ये 150 वाजले? नाही, हे शक्य नाही. ते यंत्र कुठपर्यंत चालतं? 12 पर्यंत. 12च्या नंतर ते यंत्र परत 1च्या दिशेने काय करत असतं? धाव घेत असतं. हे जसं उदाहरण आहे तसंच आपलं सुद्धा आहे. आपण सुद्धा नेहमी पुढे सरकत राहतो, परत मागं येत नाही. असं कधी ऐकलं का 70 वर्षाचा म्हातारा होता आणि 4-5 वर्षाने तो 25 वर्षाचा झाला? होतं का असं कधी? नाही. 70 वर्षाचा एकाहत्तर कडेच काय करणार आहे? धाव घेणार आहे. म्हणजे आपलं आयुष्य कधी मागे सरकत नाही, ते नेहमी कसं असतं? पुढं सरकत राहतं, पुढं सरकत असतं. जेव्हा 50 वर्षाचा आहे तो काही वर्षांनी 60 वर्षाचा होणार आहे. 60 वर्षाचा 70 वर्षाकडे जाणार आहे. 70 वर्षाचा 80 वर्षाकडे जाणार आहे. जो बाल आहे तो तरुणपणाकडे जातो, जो तरुण आहे तो म्हातारपणाकडे जातो. म्हणजे आपलं आयुष्य नेहमी कसं असतं? सरकत जातं, पुढं सरकत जातं. पण कुठपर्यंत सरकत जातं? 100, फार झालं तर 100. 100च्या पुढे धाव घेणारे आता राहिले नाही. क्वचित असतील 1-2, पण फार झालं तर शतवर्षाची गणना. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. नाथ महाराजांनी सांगून दिलं शतवर्षाची गणना. 100 वर्षाचं आयुष्य हे ठरवून दिलेलं आहे. ते 100 वर्षापर्यंत मनुष्य जगत असतात, फार झालं तर. परत ते कुठं जातात? हो, मरून जातात आणि मेल्यानंतर परत पहिल्यापासून जन्माला सुरुवात होते. जसं घड्याळाचं यंत्र 12 वाजेपर्यंत धाव घेतं आणि 12 वाजेच्या नंतर परत ते 1 वाजता सुरुवात करतं, त्याप्रमाणे मनुष्याचं आयुष्य आहे. मनुष्याचं आयुष्य मरणापर्यंत धाव घेतं आणि मेल्यानंतर पुन्हा जन्मापासून त्याची काय होती? सुरुवात होती. उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. जे उपजे, जे उत्पन्न झालेलं आहे त्याचा कधी न कधी नाश होणार आहे आणि ज्याचा नाश झालेला आहे ते कधी न कधी परत काय होणार आहे? उत्पन्न होणार आहे. हे अनादि सृष्टी चक्र आहे. ना तरी उदो असतो अपैशे, अखंडित होत जात असे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. बराच दुसरा दृष्टांत देऊन सांगतात. ना तरी, अथवा हे अर्जुना, अपैशे उदो असतो, सूर्याचा उदय आणि सूर्याचा अस्त हे आपोआपच काय होत असतं? घडत असतं. सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला त्याची धाव कुठे असते? मावळण्याकडे असते. ज्या वेळेस तो मावळतो, मावळल्यानंतर त्याची धाव कुठे असते? परत दुसऱ्या दिवशी उगवण्याकरता धाव असते. असं कधीच संपत नाही की सूर्य उगवला नाही, असं कधीच होत नाही सूर्य मावळला नाही. हे रोज घडतच राहणार आहे अर्जुना. हे अनादि कालापासून सुरू आहे. जसं सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं मावळणं अखंडित सुरू आहे, तसं या मनुष्याला जन्म आणि मृत्यू अखंडित सुरू राहणार आहे, कधीच खंडणार नाही. ना तरी उदो असतो अपैशे, अर्जुना, सूर्याच्या उदयाप्रमाणे आणि अस्ताप्रमाणे अपैशे आपोआपच अखंडित होत जात असे, हे अखंडित होत आहे. तैसे हे जन्म मरण जगी अनिवार, हे जन्म आणि मरण या जगामध्ये अनिवार्य झालेला आहे. हे अटल आहे, निश्चित आहे. जो जन्माला आला त्याला मरावंच लागणार आहे, अनिवार्य आहे, याचं निवारण करता येत नाही. महाप्रलय अवसरे, हे त्रैलोक्यही संहरे, म्हणून हा न परिहरे आदि अंत. आणि जसे हे जन्माला येतात तसेच मृत्यूकडे जातात. महाप्रलय अवसरे, ज्यावेळेस महाप्रलय येतो, पृथ्वीला नष्ट करण्याचं, या ब्रह्मांडाला नष्ट करण्याचं जे साधन, त्याला काय म्हणतात? महाप्रलय म्हणतात. महाप्रलय, महाप्रलय फारच भयानक असतो. महाप्रलय कोणतीच गोष्ट शिल्लक उरू देत नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. महाप्रलयाच्या वेळी अनिवार्य पाऊस सुरू होतो, अनिवार्य पाऊस, कधीच न खंडणारा पाऊस सुरू होतो. तो पाऊस आपले जे मेघ असतात त्या मेघातून पडत नाही. त्या पावसाचे मेघ सुद्धा काय असतात? विशेष असतात. पावसाचे ढग विशेष असतात. त्याला सावर्तक मेघ म्हणतात. सावर्तक, संवर्तक नावाचे मेघ
या प्रलयाच्या कालामध्ये काय होतात, सगळे गोळा होतात आणि त्या संवर्तक नावाच्या मेघामधून काय होतं, पाऊस पडायला सुरुवात होती. हत्तीच्या सोंडेसारखी धार असते. प्रलय कालाचा पाऊस म्हणजे एक एक धार हत्तीच्या सोंडेसारखी असते. या जगताला बुडण्यासाठी तो प्रलय काळ आरंभलेला असतो. मग जे सप्त समुद्र आहे ते सप्त समुद्र आपली मर्यादा त्या वेळेला सोडून देतात आणि सगळे एकामेकामध्ये विसळतात. आणि ही जी पृथ्वी आहे, हे जे ब्रह्मांड आहे, त्या सगळ्या ब्रह्मांडाला तो प्रलय काय करून टाकतो, नष्ट करून टाकतो. महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्यही संवरे, तिन्ही लोकाचा सुद्धा काय होऊन जातो, नाश होऊन जातो. स्वर्गलोक सुद्धा उरत नाही, मृत्यूलोक सुद्धा उरत नाही आणि पाताळ लोक सुद्धा उरत नाही प्रलय कालाच्या वेळी. प्रलय काळामध्ये सर्व नाश होऊन जातो. म्हणून हा न परिहरे आदि अंत. म्हणून अर्जुना हे निश्चित आहे, हा आदि अंत न परिहरे. जन्माला येणं आणि मरणं हे कोणाच्याच कर्माने सुटू शकत नाही. कोणीच असा शूर नाही की तो ये जन्म आणि मृत्यूला काय करेल, नष्ट करून टाकेल. असा कोणीच शूर नाही. म्हणून अर्जुना तू जरी हे आयशे मानिशी तरी खेद का करीशी, काय जाणतची नेनशी धनुर्धरा. हे अर्जुना असं जरी तू मानत असला तरी मग तू खेद का करतो? तुला हा शोक कशासाठी झाला आहे? या शोकाचं कारण काय आहे अर्जुना? हे तुलाही निश्चित माहित आहे. प्रत्येकाला जन्माला यावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. तुला माहित आहे माझा जन्म झाला आहे, मला सुद्धा मरण आहे. भीष्मादिक सर्व जन्माला आले आहे, त्यांना सुद्धा कधी ना कधी मरायचं आहे. हे अर्जुना तुला एवढं माहित आहे, तरी सुद्धा तू या ठिकाणी शोक का करतो? तू या ठिकाणी खेद का करतो? तुला रडण्याचं कारण काय आहे? काय जाणतची नेनशी धनुर्धरा. हे धनुर्धरा अर्जुना, जाणतची नेनशी, तू एवढा मोठा जाणता आहे आणि जाणता असता असता तू नेणत्या माणसासारखं करू राहिला. शहाणा असून सुद्धा तू मूर्ख माणसासारखं करू राहिला अर्जुना. काय जाणतची नेनशी, जाणवणी का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाही. कोबारा सुद्धा तेच सांगतात, जाणवणी आपुलाले घात का करा. जाणता जाणता असताना सुद्धा आपला घात कशासाठी आपण करायचा? काय जाणतची नेनशी धनुर्धरा. येथ आणि कही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विषो नाही. अजून भगवान मार्ग बदलून अर्जुनाला समजून सांगत आहे. आणि काही एक पार्था, अर्जुना मी तुला अजून एक गोष्ट सांगतो. तुझं बहुती परी पाहता, कोणत्याही प्रकारे तू विचार कर, दुःख करावया सर्वथा विषय नाही. तुला दुःख करण्यासाठी, शोक करण्यासाठी विषयच नाही. दुःख करण्याचं काही कारण नाही. भगवान कारण सांगतात, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. भारत, हे भरतवंशी अर्जुना, भूतानी आदिनी अव्यक्त, हे सगळे प्राणी मात्र जे आहे ते जन्माच्या अगोदर कसे होते, अव्यक्त होते. मध्यानी व्यक्त, मधल्या काळामध्ये ते व्यक्त झालेले आहे. निधनाने अव्यक्त येव, मेल्यानंतर ते परत सुद्धा अव्यक्त दशेला प्राप्त होतात. तत्र का परिदेवना, अशा स्थितीमध्ये शोक करण्याचं कारण काय आहे? जे समजते ये भूते जन्मा आधी अमूर्ते, मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. ये समजते जे भूते, हे सगळे जे प्राणी मात्र आहेत. आवाज कमी कर थोडा. ये समजते भूते, हे सगळे जे प्राणी मात्र आहे, स्थूल सूक्ष्म जी सृष्टी आहे, हे सर्व चराचर जे जगत आहे, जे समजते ये भूते, हे जे सगळं चराचर प्राणी मात्र जगत आहे, हे जगत जन्माआधी अमूर्ते, मग पातलिया व्यक्ती ते जन्मलेया. अर्जुना, चराचर स्वरूप सृष्टी आहे. या सृष्टीमध्ये
काही चर मंडळी आहे, काही आचर आहेत. सर्व प्राणी मात्र या जगतामध्ये आहे, सर्व प्रकारचे आहे. मनुष्य मात्र 2 पायाने चालणारे आहे. इतर जे प्राणी मंडळी आहे ते 4 पायाने चालणारे आहे. काहीला शेपूट आहे, काहीला शेपूट नाही. असं भेदाने युक्त असणारे हे जे प्राणी आहे ते सगळे प्राणी जन्माआधी अमूर्ते. जन्म होण्याच्या अगोदर हे सगळे अमूर्त अवस्थेमध्ये होते, मूर्त नव्हते, म्हणजे डोळ्याला दिसत नव्हते. जन्म होण्याच्या अगोदर हे कसे होते? अमूर्त होते, डोळ्याला दिसण्यायोग्य ते नव्हते. आपण दिसतो कधी? जन्म झाल्यानंतर मनुष्य दिसत असतो. जन्माच्या अगोदर दिसतो का? नाही दिसत. जेव्हा जन्म होतो तेव्हा दिसायला लागतो. मग पातली व्यक्ती ते जन्मले या. जन्म झाल्यानंतर ते व्यक्त दशेत येतात, डोळ्याचा विषय होतात. ती एक क्षयाशी जेथ जाती, तेथ निभ्रांत आणे नव्हती. देखे पूर्वस्थितीच येते आपुले. आता जन्माच्या अगोदर आपण दिसत नाही. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण डोळ्याला दिसायला लागतो. आणि मनुष्य मेल्यानंतर दिसतो का? नाही. मेल्यानंतर परत तो कुठे जातो? अव्यक्त दशेत जातो, परत तो दिसत नाही. ते क्षयाशी जेथ जाती, ज्यावेळेस त्यांचा नाश होतो, तेथं निभ्रांत आणे नव्हते. अर्जुना, असं जाण आणे नव्हती, ते दुसरीकडे जात नाही. पूर्वस्थितीच येते आपुले, आपल्याच अव्यक्त स्थितीमध्ये येत असतात. येर मध्ये जे प्रतिभाषे, ते निद्रिता स्वप्न जैसे, आकार हा मायावशे सत्स्वरूपी. अर्जुना, येर मध्ये जे प्रतिभाषे, मधल्या काळामध्ये जे भासत. मनुष्य जन्माला येण्याच्या अगोदर दिसत नाही, मेल्यानंतर सुद्धा दिसत नाही. जन्मापासून मरेपर्यंत मधल्या आयुष्यामध्ये जो मनुष्य आपल्याला दिसतो, ते दिसणं सुद्धा स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नाप्रमाणे. जागा असताना स्वप्न दिसतं का हो? नाही दिसत. स्वप्न कधी दिसत असतं? झोपल्यानंतर दिसतं. झोपेतून उठल्यानंतर परत स्वप्न दिसतं का? नाही. म्हणजे स्वप्न झोपण्याच्या अगोदर दिसत नाही आणि झोपेतून उठल्याच्या नंतर सुद्धा स्वप्न दिसत नाही. स्वप्न फक्त झोपेच्या मधल्या काळामध्येच आपल्याला दिसत असतं. तसंच आहे, आपण जन्माच्या अगोदर सुद्धा दिसत नाही, मेल्यानंतर सुद्धा आपण दिसत नाही. जन्मापासून मरेपर्यंतच्या आयुष्यामध्येच फक्त आपण दिसतो. म्हणजे आपलं दिसणं हे स्वप्नाप्रमाणे आहे. मग स्वप्नातली वस्तू जशी खोटी असते, तसं आपण सुद्धा काय आहे? खोटे खोटे. हे जे दिसणारं शरीर आहे ते स्वप्नाप्रमाणेच काय आहे? खोट आहे. देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा रक्षणशे भासते. तुकोबाराने दुसरा दृष्टांत देऊन सांगितलं. चोरा बुजगावणे रक्षणशे भासते. देह म्हणजे कसा आहे? जसं चांगलं पीक आलेलं एखादं शेतकऱ्याचं शेत आहे, ते पीक चांगलं आल्यानंतर त्याला पाखरं खाऊन घेतात. ज्वारी असेल, बाजरी असेल, तर पाखरं काय करतात? ते खाऊन घेतात. आणि 24 तास माणूस तिथं बसू शकत नाही, दुसरे काम असतात. मग पाखरापासून त्या धान्याचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने केलेली एक उपाययोजना म्हणजे बुजगावणं. कसं असतं बुजगावणं? दिसायला माणसासारखंच असतं. आडी उभी काठी बांधलेली, त्याला वरून एखादं गाडगं लावलेलं, गाडग्याला मग त्या चुन्याने डोळे काढलेले, तोंड काढलेलं, नाक काढलेलं, त्यालाच माणसासारखा एक सदरा घातलेला, माणसासारखी त्याला पॅन्ट घातलेली. आणि असं ते मध्ये उंच काय करतो? शेतकरी उभा करतो. मग पाखरं काय करतात? त्याला घाबरतात. पाखराला वाटतं इथं राखणदारच कोणीतरी बसलेला आहे, आणि मग पाखरं ते अन्नधान्य खात नाही. म्हणजे हे जुन्या काळात चालत होतं. आता पाखरं सुद्धा हुशार झाले, त्याच्यावर बसूनच दाणे खाते. ते बुजगावण्यावर बसून पाखरं दाणे खाते. आता ते पहिल्या काळातले पाखरं होते. आता माणसंच हुशार झाले, पाखरं कसं काय हुशार होणार नाही? मग त्या पाखराला असं वाटत होतं की हे कोणतरी राखणदार आहे, धान्याचं संरक्षण करण्यासाठी आहे, आणि आपल्याला हे काय करणार आहे? मारणार आहे. म्हणून पाखरं त्याच्याकडे जात नव्हते. तसं तुकोबाराय सांगतात, बुजगावणे चोरा रक्षण असे भासते. हे शरीर म्हणजे एक बुजगावणं आहे, बुजगावणं. ते वास्तवात खरं नसतं. खऱ्यासारखं फक्त ते दिसतं. शरीर देह आधी काय खरा, देह संबंध पसारा. मग हे शरीरच जर खरं नाही, तर शरीराच्या संबंधी हा सगळा पसाराच आहे, पसारा. हा सुद्धा काय नाही? खरा नाही, खरा नाही. येर वावगा पसारा, का म्हणे तूच खरा. फक्त भगवंत सत्य आहे. देवाला सोडून जो प्रपंचरूपी पसारा आहे तो सगळा खोटा आहे. येर मध्ये जे प्रतिभाषे,
ते निद्रिता स्वप्न जैसे. जसं स्वप्न असतं तसं हा देह आपल्याला खरा वाटतो. तसं स्वप्न हा आभास असतो तसा देह सुद्धा काय आहे, आभास आहे. आकार हा माया वशे सत्स्वरूपी. मायेच्या योगाने सतरूपी ब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला हे भासलेलं आहे. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. जसं दोरीवर सर्पाचा भ्रम व्हावा तसं आपल्याला भगवंताच्या ठिकाणी या जगताचा देहाचा काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे. ना तरी पवने स्पर्शिले नीर पढियाशे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. ना तरी दुसरा दृष्टांत सांगतात अथवा. पवने स्पर्शिले नीर. नीर म्हणजे पाणी, पवन म्हणजे हवा. समुद्राचं पाणी आहे, त्या समुद्राच्या पाण्याला काय होते, हवा लागते. मोठा वारा जर सुटला तर वाऱ्याने ते पाणी काय होतं, तरंगाकार पडियाशे किंवा प्रतिभाषे. तरंगाकार, तरंग म्हणजे लाटा, लाटाप्रमाणे ते पाणी आपल्याला काय होतं, भासतं. पण आता खरं ते भासणारं जे आहे ते काय आहे, पाणीच आहे. लाटा हे फक्त वरून भासतात, वास्तविक ते पाणीच आहे. शांत असणारं सुद्धा पाणीच आहे. लाटा तयार होतात त्यावेळेस ते सुद्धा काय आहे, पाणीच आहे. लाटा मोठाल्या होतात त्यावेळेस सुद्धा ते पाणीच आहे. आणि लाटा नष्ट होऊन जातात त्यावेळेस सुद्धा ते काय आहे, पाणीच आहे, पाणीच आहे. तसंच आहे, ज्यावेळेस दिसत नाही त्यावेळेस सुद्धा देवच आहे. ज्यावेळेस आपल्याला हे शरीर दिसतं त्यावेळेस सुद्धा हा देवच आपल्याला या रूपाने दिसत आहे. आणि ज्या वेळेस आपण नष्ट होतो, दिसत नाही, त्यावेळेस सुद्धा कोण आहे, देवच आहे. देवाशिवाय दुसरं काही नाही. अजून एक दृष्टांत. का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. का म्हणजे अथवा, परापेक्षा म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने, कनकी व्यक्ती अलंकार. कनक म्हणजे सोनं आणि व्यक्ती म्हणजे प्रगटपणा. दुसऱ्याच्या इच्छेने सुवर्णाचं काय होत असतं, अलंकार होत असतात. सुवर्णाचा अलंकार होतात. हे कोणाच्या दृष्टीने असतं, मनुष्याच्या दृष्टीने. आपण जर पाहायला गेलो तर आपण सोन्यामध्ये आपल्याला काय दिसतो, भेद दिसतो. सोन्यामध्ये आपल्याला भेद वाटतो. मंगळसूत्र वेगळं वाटतं, कानातली बाळी आपल्याला वेगळी वाटते. सोन्याचे जेवढे काय अलंकार आहे, हातातली मुदी आपल्याला वेगळं वाटतं, सगळं वेगवेगळं वाटतं. पण ते सोनाराकडे जर गेलं तर सोनार त्याला मुदी म्हणून पाहत नाही, सोनार त्याला मंगळसूत्र म्हणून पाहत नाही, आणि सोनार त्याला कानातली बाळी म्हणून सुद्धा पाहत नाही. सोनारच्या दृष्टीने ते फक्त काय आहे, सोनं आहे, सोनं. ते कोणत्याही अलंकार दशेत असो. परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. दुसऱ्याच्या अपेक्षेने ते अलंकार आहेत, सोनाराच्या अपेक्षेने ते अलंकार नाही, ते सोनं आहे. म्हणून सोन्याच्या ठिकाणी जो अलंकारपणा जसा भासलेला आहे तसा या परब्रह्माच्या ठिकाणी जगत आपल्याला भासलेलं आहे. तैसे सकळ हे मूर्त जानपा माया करीत जैसे आकाशी बिंबत आभ्रपट. तैसे सकळ हे मूर्त. त्याप्रमाणे जे जे मूर्त म्हणून वस्तू आपल्याला दिसतात त्या सगळ्याच वस्तू कशा आहे, मायाकारित. मायेने त्याला निर्माण केलेला आहे, मायेने निर्माण केलेला आहे. मायाच्या ठिकाणी दुर्घट शक्ती आहे, दुर्घट शक्ती. अघटित घटना करून दाखविणारी ही माया आहे. माया सोपी नाही माया. स्वप्नामध्ये पदार्थ कसे असतात हो, सगळे खोटे असतात. एखाद्याच्या स्वप्नामध्ये वाघ आला, स्वप्नामध्ये काय आला, वाघ आला. स्वप्नामध्ये वाघाला घाबरत नाही का, घाबरतो. तो जागृत अवस्थेमध्ये घाबरत नाही, पण स्वप्नामध्ये असताना वाघाला काय करतो मनुष्य, घाबरतो. एखाद्याचं स्वप्न पडत आहे, स्वप्नामध्ये त्याला दिसला आपल्या छातीवर मोठा नाग येऊन बसला, घाबरत नाही का. झोपेतून उठल्यावर सुद्धा अंगाला त्याच्या काय येतो, घाम येतो. मग खोट्या वस्तूला कसा मनुष्य घाबरतो. आता एखाद्याला वाघाचं चित्र दाखवलं, तुम्ही घाबरतान का, का घाबरत नाही. ते कसं आहे, खोटं आहे. आणि स्वप्नातला वाघ काय खरा आहे का, तो सुद्धा काय आहे, खोटा आहे. मग चित्रातल्या वाघाला तुम्ही घाबरत नाही आणि स्वप्नातल्या वाघाला का घाबरता, याचं नाव माया आहे. हे कार्य मायेच आहे. अघटित घटना पटी अशी माया, तिचं नावच माया आहे, माया. खोट्या वस्तूला सुद्धा जी घाबरायला लावते ही माया आहे. खोट्या वस्तूच्या ठिकाणी जे आकर्षण निर्माण करते ही माया आहे, माया. जसं वाघाचं आहे तसं सगळ्याच गोष्टीचं आहे. स्वप्नातल्या गोष्टीविषयी मनुष्य तद्रूप होत असतो, जागृतीतल्या गोष्टीच्या पेक्षा जास्त प्रकारे. जसं तुम्ही चित्रातल्या वाघाला घाबरत नाही, स्वप्नातल्या वाघाला घाबरता, तसं जर चित्रामध्ये तुम्हाला
सोनं दाखवलं, तुम्हाला त्याची इच्छा होते का? नाही होणार. पण स्वप्नामध्ये सोनं आल्यावर त्याची इच्छा होते का नाही? होते इच्छा. हे मायेचं आहे सर्व. जानपा माया कारित. भगवान सांगतात अर्जुना हे मायेने निर्माण केलं आहे. मायेने निर्माण केलं आहे. म्हणून तुकोबाराने सांगितलं अनिक न लगे माईक पदार्थ. हे मायेने जेवढे जेवढे पदार्थ केले आहे ना ते देवा मला देऊ नको. का देऊ नको? हे माईक पदार्थ सगळे दुःखच देत असतात. सुख स्वरूप फक्त भगवंतच आहे. सुखरूप आयशे कोण तुझे सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेते. पांडुरंगाशिवाय दुसरं सुखरूप कोण आहे? कोणीच नाही. आणि पांडुरंग सोडून जेवढ्या काही वस्तू आहे तेवढ्या सगळ्या वस्तू आपल्याला दुःख देणार आहे. दुःख देणाऱ्या सगळ्या वस्तू दुःखाला कारण आहेत. बायका पोरं हे दुःखाला कारण आहे. आपल्या ठिकाणी असणारे जे धन आहे ते धन सुद्धा दुःखाला कारण आहे. कारण ते माया स्वरूप आहे. आपल्याकडे असणारी जी सत्ता आहे ती सत्ता सुद्धा दुःखाला कारण आहे. कारण ते मायेने निर्माण केलेलं आहे. आपल्याकडे असणारी संपत्ती दुःखाला कारण आहे. कारण ती मायेने निर्माण केलेली आहे. आपल्या ठिकाणी असणारी विद्वत्ता ही सुद्धा दुःखाला कारण आहे. कारण ती सुद्धा मायेनेच दिलेली आहे. एक परब्रह्म परमात्मा जर सोडला तर सगळ्याच वस्तू ह्या मायेने निर्माण केलेल्या असल्यामुळे ये रती माईके दुःखाची जननी नाही आदी अंती अवसानी. हे मायाकारित असल्यामुळे दुःखाला कारण आहे. म्हणून जाण पा मायाकारित. अर्जुना हे मायेने निर्माण केलं आहे असं तू जाणून घे. जैसे आकाशी बिंबत अभ्रपट. ज्याप्रमाणे आकाशामध्ये अभ्रपट बिंबत आहे. आकाशामध्ये जसं ढगाचा पडदा निर्माण होतो, आकाशामध्ये जसं आभाळ येतं ते आभाळाप्रमाणे आहे. आभाळ किती काळ टिकतं हो? आकाशामध्ये जे ढग येतात ते किती काळ टिकतात ते सांगताच येत नाही. कधी गोळा होतील कधी नष्ट होतील हे सांगता येत नाही. एक जण फार उन्हामधून दमून आला, उन्हामध्ये दमून आला, पाणी प्यायला नव्हता, तहान लागलेले आहे, अंगाला घाम आलेला आहे, व्याकुळ झाला. आणि व्याकुळ झाला असताना त्याच्या पुढं आभाळ आलेलं होतं. पुढच्या भागामध्ये मागं ऊन पडलेलं होतं, पुढं पळत आल्यानंतर पुढं आभाळ आलेलं होतं. बाजूला एक मोठं चिंचेचं झाड होतं. चिंचेच्या झाडाखाली त्यांनी सावली पाहिली. आता उन्हामध्ये थकलेला मनुष्य कुठं पळतो? सावलीकडे पळत असतो. सावलीकडे त्याचं धाव असते. चिंचेच्या झाडाखाली त्यांनी पाहिलं. चिंच फार दाट नव्हती, सावली त्याची कशी होती? पातळ सावली होती, पातळ. आणि पुढं आभाळ आलेलं होतं. आणि ते आभाळ दाट आल्यामुळे आभाळाखाली सगळी सावली पडलेली होती. त्याने चिंचेचं झाड सोडून दिलं. म्हटलं या ठिकाणी काय नाही, दाट सावली नाही, पातळ सावली आहे. आपण पुढचे दाट सावली दिसते त्या ठिकाणी जाऊन थांबू. आता असा जर तो गेला आभाळाच्या सावली खाली उभा राहिला, किती वेळ टिकणार आहे? आभरीची सावली जाईल राया. आभाळाची सावली हे राजा ती जाणार आहे. चोखोबा रायाच्या पत्नी सोयराबाईचा सुद्धा एक असा अभंग आहे. आभरीची सावली काय साच खरी. आभाळाची सावली कुठं खरा असते का? ते नाशिवंत आहे, कधी जाईल हे सांगता येत नाही. तसं जानपा माया करीत जैसे आभ्र पटल आकाशी बिंबत. या आकाशामध्ये जसे आभाळ येतात तसंच आपलं शरीर आहे. कधी जाईल हे सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, भारे सावध तोडा माया आशा. याचा भरवसा नाही. तैसे आधीची जे नाही तया लागी तू हृदशी काही. तू आविट ते पाही चैतन्य एक. ज्ञानोबारा सांगतात, भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना तैसे आधीची जे नाही, जे अगोदर नाहीच आहे, ज्याला अस्तित्वच नाही असं असणार जे आहे, तया लागी तू हृदशी काही. त्यांच्यासाठी तू का रडत आहे? तू मारलं नाही म्हणजे भीष्माचार्य काय चिरंजीव राहणार आहे का? कधी कधी मारणारच आहे. जे आधीचे जे नाही असा असताना सुद्धा हृदशी काही, त्यांच्यासाठी तू का रडत आहे अर्जुना? तुला रडण्याचं काहीच कारण नाही. तू आविट ते पाही चैतन्य एक. तू कोण आहे स्वतः? तू आविट ते पाही चैतन्य एक. कधी न विटणार चैतन्य तू आहे. आणि तू ज्यांना मारत आहे ते सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. तुझी दृष्टी तू चैतन्याकडे लाव, चैतन्याकडे, आत्म्याकडे पहा अर्जुना, वरच्या चमड्याकडे पाहू नको. तू आविट ते पाही चैतन्य एक. जे चैतन्य आविट आहे, कधीच काय होत नाही, ते विटत नाही. आविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटना. माये आविट विटेना, कधीच विटत नाही. परब्रह्मच एक अशी वस्तू आहे महाराज की कधीच काय होत नाही, विटत नाही. त्याचा कधी आपल्याला वीट येत नाही.
बाकीच्या सगळ्या वस्तू विटून जातात. अविट ते पाही चैतन्य एक. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत, जया लागी विरक्त वनवासी. त्या परब्रह्माचं वर्णन करतात. ते चैतन्य कसं आहे, तो आत्मा कसा आहे, ते परब्रह्म कसं आहे. जयाची आरतीची भोगीत, त्याची मला प्राप्ती व्हावी, त्याची मला प्राप्ती व्हावी अशी ज्याला इच्छा झाली, त्या इच्छा झालेल्या मनुष्याला विषयी तेजिले संत, त्या संताला विषयच सोडून जातात. विषयाचा त्याग करण्याची गरजच राहत नाही. विषय त्याच्यापासून आपोआप दूर होऊन जातात. कोणापासून? जयाची आरतीची भोगीत, त्या परब्रह्म मला प्राप्त व्हावं, परब्रह्म मला प्राप्त व्हावं अशी ज्याला इच्छा झाली, त्याच्यापासून विषय सगळे दूर निघून जातात. विषयाचा त्याला काय येत असतो? वीट येत असतो. वीट. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेशी. जसं तुकोबारायांची स्थिती झाली होती. प्रपंचापासून मन विटून गेलं. प्रपंचामध्ये मन लागत नव्हतं. का मन लागत नव्हतं? जयाची आरतीची भोगीत. अजून तो परमात्मा प्राप्त नाही झाला, त्याची प्राप्ती अजून आपल्याला झालीच नाही, पण तो मला प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. त्याची मला प्राप्ती व्हावी, त्याची मला प्राप्ती व्हावी अशी फक्त अंतःकरणामध्ये इच्छा आहे. तो अजून प्राप्त पण झाला नाही. असा जरी पुरुष असला, त्या संत पुरुषाला विषय आपोआपच काय होऊन जातात? सोडून जातात. त्याला विषय त्यागाची गरजच पडत नाही. विषयच त्याला सोडून काय होतात? निघून जातात. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत, जैसा वेश्या भोगी कवडा वेचे, मग दारही चेपून येती येचे. ज्ञानोबारायांनी फार दृष्टांत दिलेले आहे. त्या मनुष्याला विषय आपोआप सोडून जातात. त्याला विषयाचा त्याग करण्याची गरज नाही. जया लागी विरक्त वनवासी, ज्या परब्रह्माच्या प्राप्तीसाठी वनवासी विरक्त, काही संत मंडळी विरक्त होऊन बसले, वनवासी वनामध्ये जाऊन बसले. कशासाठी वनामध्ये जातात? जया लागी, ज्या परब्रह्मासाठी. मनुष्य विषयापासून विरक्त कशासाठी होत असतो? देवासाठी होत असतो. कारण त्या परब्रह्मामध्ये त्यांना सर्व सुख वाटत असतं. विषयाचा त्याग करणं तेवढं सोपं नाही. शब्द, विषय, स्पर्श, रूप, रस, गंध याचा त्याग करणं तेवढं सोपं नाही. चांगला आवाज कानाला ऐकायला कसा वाटतो? गोड लागतं. या देवाची प्राप्ती करायची असेल तर तो आवाज ऐकायचा नाही. त्या आवाजाचा काय करायचा? त्याग करायचा. जिलेबी खायला कशी वाटते? गोड वाटते. बासुंदी गोड वाटते. देवाची जर प्राप्ती करायची असेल तर मग ते तुम्ही खायचं नाही. सोपं नाहीये. प्रवचनामध्ये बोलायचं सोपं आहे, विषयाचा त्याग कसा करायचा, पण आचरणामध्ये आणणं तेवढं सोपं नाही. विषयाचा त्याग करत असताना फार दुःख होतं, फार दुःख. इंद्रिय आणि विषय यांचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेस काय होत असतं? सुख उत्पन्न होतं. आणि इंद्रिय विषयापासून जर बाजूला केले तर त्याच्यापासून काय होत असतं? दुःख होतं. दुःख, फार दुःख होतं. ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे, माये पुढोनी बाळक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना. दोन दृष्टांत एकाच वेळी सांगितले ज्ञानोबारांनी. विषयापासून इंद्रियांना बाजूला काढणं म्हणजे कसं आहे, त्या जिलेबीपासून जिभेला बाजूला काढणं कसं आहे, त्या सुंदर आवाजापासून कानाला बाजूला करणं हे कसं अवघड आहे, चांगल्या वासापासून नाकाला बाजूला करणं हे किती अवघड आहे. ज्ञानोबा त्याचा दृष्टांत देऊन सांगतात, माये पुढोनी बाळक, काळे नेता एकुलते एक. जसं एखाद्या आईला मुलगा झाला, लग्नाला होऊन फार वर्ष झाले, मुलगा झाला नाही, नवस सायास करून बऱ्याच वर्षानंतर तिला एक मुलगा झालाय. एकुलता एक मुलगा आहे तिचा. लहानपणापासून तिनं त्याला जीवापाड प्रेम केलंय. लहानचं त्याला मोठं करायला तिने काहीच कमी केले नाही. अशी जर एखादी आई असेल आणि त्या आईचं ते 2-5 वर्षाचं ते लहान मुलगा, तो लहान मुलगा जसा मरून जावा, यमाने त्याच्यावर फास टाकावा, काळाने फास टाकावा, आणि ते लहान मुलगा तिचा मेल्यानंतर तिला जसं दुःख होतं, किती दुःख होतं आईला. लहान मुलगा जर तिचा मेला तर फार दुःख होतं. लहानच काय, तिचा मुलगा कितीही मोठा असू द्या, मुलगा मेल्यानंतर आईला काय होणार आहे? दुःखच होणार आहे, दुःखच होणार आहे. आई मेल्यानंतर मुलाला दुःख होईल हे सांगता येत नाही, याचा भरोसाच नाही. आई मेल्यानंतर मुलाला दुःख होईल म्हणून, पण मुलगा जर मेला तर आईला दुःख होणार हे निश्चित आहे. त्यातले त्यात तो मुलगा जर लहान असला तर त्या आईला फारच काय होत असतं?
दुःख होत असतं, तिला जेवढं दुःख होत असतं तसं ज्ञानोबा सांगतात विषयापासून इंद्रियाला आवरण्यामध्ये तेवढं दुःख आहे. दुसरा दृष्टांत देऊन सांगतात, होय का उदक तुटता मिना. एखादा मासा आहे, माशाचं जीवन मध्ये काय आहे? पाणी आहे, पाणी. उदक पडिये सकाळा, पाण्याची सगळ्यालाच आवश्यकता आहे, पण आपण पाण्या वाचून सुद्धा थोडा काळ राहू शकतो. पण मासा पाण्या वाचून राहू शकतो का? नाही. सकळा पडिये भानू, तरी त्या कमळाचे जीवनू. तुकोबाराय सांगतात सूर्याची गरज सगळ्यालाच आहे, पण काही काळ सूर्याशिवाय सगळे राहू शकतात. तरी कमळाचे जीवनू, कमळ सूर्याशिवाय राहूच शकत नाही. तसं आहे, पाणी जरी सगळ्याला लागत असलं तरी सगळे पाण्याशिवाय राहू शकतात, पण मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. पाण्यातून जर तो मासा बाहेर काढला तर तो जसा तडफड तडफड करून प्राण सोडून देतो, तसं आहे विषयापासून इंद्रिय आवरणं. विषयापासून इंद्रियाला बाजूला करण्यात तेवढं दुःख आहे. होय का उदक तुटता मिना, तैसे इंद्रिय विषयाचे घर, इंद्रिये सांडिता थोर, युगांत होय वीर ते विराग साहती. त्याचप्रमाणे आहे, विषयाचं जे घर आहे त्या घरामधून इंद्रियांना बाजूला काढणं, तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर, इंद्रियांनी त्यांना त्याग केल्यानंतर तसं दुःख होत असतं. युगांत होय वीर, जणू काय या युगाचाच अंत होत आहे असं त्या मनुष्याला वाटत असतं, विषयी मनुष्याला. परंतु ते सुद्धा विराग साहती, विराग. जे वैराग्यवान मनुष्य आहे, विरक्त मनुष्य आहे, एवढ्या मोठ्या दुःखाला सुद्धा ते काय करतात? सहन करतात. कशासाठी? त्याच्यापेक्षा कोट्यावधी पटीनं मोठं असलेलं सुख त्यांना समोर दिसत असतं. त्यामुळे ते विषयाच्या सुखाचा सुद्धा काय करून टाकतात? त्याग करतात, त्याग. मनुष्याला जेव्हा मोठं सुख मिळत असतं तेव्हा ते लहान सुखाचा काय करून टाकतात? त्याग करून टाकतात, त्याग. एखाद्या मनुष्याला सांगितलं, तुला आता मी 15,000ची काय करतो? नोकरी देतो. तो 15,000ची जर नोकरी करत राहिला तर आयुष्यभर तुला 15,000 मिळणार आहे. पण अजून 5 वर्ष जर तो थांबला तर तुला मी 40,000ची नोकरी देणार आहे, आणि ती कायमची. मनुष्य 15,000ची नोकरी स्वीकार करील का? नाही करणार. तो म्हणतो अजून 4-5 वर्ष जर वाट पाहिलं तर 40,000 मिळणार आहे. 15,000ला काय करता? मोठ्या सुखाची जर प्राप्ती होत असेल तर लहान सुखाची मनुष्य काय करून टाकतो? त्याग करून टाकतो. जर मोठं सुख मिळत असेल तर थोडं दुःख भोगायला सुद्धा मनुष्य तयार होतो. तसंच ही विरक्ती मंडळी आहे, यांना परब्रह्मामध्ये एवढं मोठं सुख दिसत आहे, विषयाचा त्याग करण्याची सुद्धा त्यांच्या ठिकाणी काय आहे? हिंमत आहे. जया लागी विरक्त वनवाशी, या परब्रह्मासाठी हे विरक्त होऊन बसले. विषयामध्ये किती आनंद असतो, एवढ्या मोठ्या आनंदाचा सुद्धा ते काय करतात? त्याग करून टाकतात आणि विरक्त होऊन बसतात. अंगावरचे सगळे कपड्याचा काय करून टाकतात? त्याग करतात. अंगाला भस्म लावून वनामध्ये जाऊन राहतात. एवढ्या मोठ्या चांगल्या घराचा त्याग करतात, त्या पर्वतामध्ये गुफेमध्ये जाऊन राहतात. चांगले पदार्थ खाण्याचा त्याग करतात. वनातील असलेले जे कच्चे कंदमुळ आहे ते कंदमुळ खाऊन जगतात. कशासाठी एवढा त्रास करून घेतात जीवाला? जया लागी विरक्त वनवाशी, त्या परब्रह्मासाठीच एवढे काय झाले आहे? विरक्त झाले आहे, विरक्त. त्या परब्रह्माच्या सुखापुढे त्यांना काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही. त्या परब्रह्माचा आनंद तुकोबाराय भोगीत होती. एवढा आनंद भोगत असताना त्यांनी विषयाचा काय करून टाकला? त्याग करून टाकला, त्याग. विषयाकडे फिरून परत पाहिलं नाही. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आता कोण पाहे मागे परतोन. याच्याकडे परत कोण पाहणार आहे? काय अवस्था होती तुकोबारायची? विषयाकडे पाठच फिरवली होती, परत विषयाकडे आता पाहायचं नाही, नियमच केला होता. तुकोबारायाकडे त्यावेळेचे राजे शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचे राजे होते. केवढी मोठी सत्ता होती. एवढे मोठे राजे असणारे ते राजे तुकोबारायाकडे चालून आले. कशासाठी? त्यांची आपल्याला भेट व्हायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी काय केलं? नजराणा पाठवला. नजराणा म्हणजे 4-5 हजार रुपयाचं कीर्तनकारासारखं पाकिट नव्हतं ते. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना जो नजराणा पाठवला तर नजराण्यामध्ये काय होतं? हिरे होते, माणिक होते, मोती होते, सोनं, चांदी, तांब, पितळ, हे सगळे धातू त्याच्यामध्ये होते. त्यानंतर काही घोडे आणले होते त्यांना बसण्यासाठी. राजाची जी छत्र असतं ते छत्र आणलं होतं.
दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. एवढं मोठं आणलं होतं. काही गावाची जहागिरीचे पत्र आणले होते. आजपासून एवढे एवढे गाव तुम्हाला इनाम म्हणून महाराज, या गावाचं जे काही कर येईल ते कर तुमच्या स्वतःसाठी तुम्ही वापरा. एवढं मोठं शिवाजी राजाने आणलं होतं. पण तुकोबारायांनी सांगितलं बऱ्यात न पडे, हे आम्हाला बरं वाटत नाही. देवाला त्या ठिकाणी भांडले तुकाराम महाराज. नावडे जे चित्ता तेची वशी पुरविता. देवा आम्हाला जे आवडत नाही तेच तू परत परत काय करतो, आमच्या पुढे करत राहतो. आम्हाला जे पाहिजे ते तू कधीच देत नाही. मान किती तुझ्या क्षुल्लक संपत्ती. देवा आम्हाला मान आवडत नाही, तू आम्हाला मान देतो. लोकाला आमच्या पाय पडायला लावतो. आम्हाला नाही आवडत देवा, हे तू आमच्या पुढे करतो. हे तुझ्या क्षुल्लक संपत्ती देवा, ते आम्हाला देऊ नको. आम्ही त्याला बोलणार नाही. जारे चाळवी बापुडी कोण धरतील ती गोडी. जे बापुडे माणसं आहे, मूर्ख माणसं आहे, त्यांना तू असं फसव, त्यांच्या पुढे मान दे देवा. आम्ही मानापानाला बोलणारे नाही. मान देशी आम्ही चुंबळी न हो तैशी. तुझा मान घ्यायला देवा आम्ही काय दाशीचे पोर आहे काय? मान घेणाऱ्याला तुकोबारा दाशीचे पोर म्हणतात. जे बटकीचे आहे ते मानाचा स्वीकार करतात. देवा आम्हाला नको. देवालाच तुकोबारा भांडायला लागले. मानदंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. त्या सगळ्या पदार्थाचा तुकोबारायांनी काय केला, त्याग केला. त्यांना सांगितलं हे परत तुम्ही मागं घेऊन जा आणि राजाला माझं पत्र द्या. राजाला तुकोबारायांनी अभंग लिहून दिले त्या सैनिकाकडे. हे तुम्ही कागद राजाला नेऊन द्या. आणि त्या कागदावर तुकोबारायांनी लिहिलेलं होतं, तुम्ही कळले ती उदार साठी परिसाचे गार. हे बोलणं तेवढं सोपं नाही. आता आपल्याला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण ते राजाला बोलले होते तुकाराम महाराज. राजाला काय बोलले, तुम्ही कळले ते उदार. शिवाजी राजाचा तुकोबारायांनी उपहास केलेला आहे. थट्टेने बोलले, राजे वा तुम्ही किती उदार आहे, आज मला कळलं म्हणले, किती उदार आहे. साठी परिसाचे गार म्हणजे आमच्याकडून परिसासारखे असणारे शब्द तुम्ही घेता आणि तुमच्याकडून आम्हाला गारा देता. तुम्ही गारा कशासाठी नजराणा पाटील होता? एवढ्याच साठी का राजे महाराजांनी आपल्या वाड्यामध्ये यावं आणि कीर्तन करावं. त्यांचं कीर्तन आपल्याला श्रवण करण्यासाठी मिळावं म्हणून नजराणा पाटील होता. आणि तुकोबारायाने सांगितलं आमचे जे शब्द आहे ते शब्द परिसासारखे आहे आणि त्या परिसाच्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला गारा देत आहात. गारा कुठं आहे कीर्तनकार मंडळी आणि कुठं आहे तुकोबाराय? किती फरक आहे. त्याच तुकोबारायांचे शब्द असणारे अभंग, परिसासारखे असणारे अभंग एखाद्या मनुष्याच्या बुद्धीला जर ते चिकटले तर त्या नराचा त्याचा नारायण होईल. एवढे परिसासारखे असणारे जे शब्द आहे, जे अभंग आहे, ते अभंग हे कीर्तनकार मंडळी विकतात आणि त्यांच्याकडून गारा घेतात. गारा ही दृष्टी आहे तुकोबारायांची. जे नजराणा पाटील होता तो नजराणा तुकोबाराला गारा सारखा वाटत होता. गारा वाळवंटात जशा गारा पडलेल्या असतात, काहीच कामाच्या नाही, त्याला काही मोलही नसतं, तशा या गारा वाटत होत्या. कशाला? एवढं जे धन दिलेलं होतं ते सगळं धन गाराप्रमाणे तुकोबारायला वाटत होतं. आपल्याला ते धन वाटतं. एवढ्या मोठ्या नजराण्याचं काय केलं हो? त्याग करून टाकला. जर तुकोबारायच्या जागेवर आजचे कीर्तनकार मंडळी असती तर काय वाटतं तुम्हाला, त्याने असं केलं असतं का? केलं असतं? नाही. आताच्या कीर्तनकाराला एखाद्या आमदाराचा फोन आला, महाराज आपला वाढदिवस आहे, तुम्हाला कीर्तन करायचं आहे, कोणी नाहीतरी म्हणू शकेल का? नाही म्हणू शकत नाही. त्या आमदाराकडून जेवढं काही घेता येईल तेवढं घेण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. पण तुकोबारायाची त्याच्या विरुद्ध परिस्थिती होती. सगळ्या नजराण्याचा त्याग करून टाकला आणि राजालाच कडक शब्दामध्ये काय केलं? राजाचं ताडण करून टाकलं. कडक शब्दामध्ये राजाला बोलले तुकोबाराय. कशासाठी? जया लागी विरक्त वनवाशी. या परब्रह्माचं सुखच एवढं मोठं आहे, त्या परब्रह्मासाठी काय झाले? हे विरक्त झाले. विरक्त सगळ्या विषयाचा त्यांनी काय करून टाकला हो? त्याग करून टाकला. तुकोबाराय भिकारी होते असं काही नाही. व्हावया भिकारी हे आम्हा कारण. त्यांनी स्वतः सांगितलं मी भिकारी होतो असं नाही, भिकारी झालो, होईना भिकारी, मला भिकारी व्हायचंय, तुकोबारायची इच्छा आहे.
तुकोबाराय स्वतः भिकारी नव्हते, ते भिकारी झाले. सगळ्या संपत्तीचा काय केला? त्याग करून टाकला, त्याग. असं सांगतात तुकोबारायांनी जेव्हा ते कागदपत्र बुडून टाकले इंद्रायणीमध्ये, ते कागदपत्र बैलगाडी भरून गेले होते, बैलगाडी भरून. आता बैलगाडीमध्ये किती मोठ्या गोण्या बसतील कागदाच्या, त्या गोण्यामध्ये किती अशा वह्या असतील, त्या वह्यामध्ये पानं किती असतील, सगळे भरलेले होते. कशाने? कर्ज, कर्ज, लोकांवर असणार कर्ज. कोणाला 1000 रुपये दिलेले, कोणाला 2000 रुपये दिले, एवढं मोठं कर्ज होतं. अशी बैलगाडी भरून वह्या निघल्या होत्या. त्या वह्या किती मोठ्या असतील, त्या वह्यामध्ये किती पानाच्या वह्या असतील, प्रत्येक पानामध्ये ओळी किती असतील, आणि प्रत्येक ओळीमध्ये आकडा किती मोठा असेल, याचा तुम्ही विचार करून पहा. एवढी मोठी संपत्ती होती तुकोबारायांची. तुकोबारायांचे सासरे असणारे आपाजी गोळवे, त्यांच्या घरी जवळजवळ 6000 एकर ऊस होता नुसता. श्रीमंती सोपी नव्हती तुकोबारायांची, फार श्रीमंत होते. पण सगळ्या श्रीमंतीच काय केला? त्याग करून टाकला. एवढा त्याग केला, खाण्यासाठी सुद्धा काही घरात शिल्लक ठेवलं नाही. उमर खाऊन जगले, उमर खाऊन. घरात जेवढं काय होतं सगळं लुटून दिलं. ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस सगळ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकलं. जे गोरगरीब होते त्यांना सगळं अन्नधान्य वाटून टाकलं. मुक्त केलं होतं, मुक्त. तुम्हाला घरामध्ये जे काही दिसेल ते सगळं घेऊन जा. सगळं तुकोबारायांनी काय केलं? वाटून दिलं. सगळं वाटल्यानंतर 2 संन्यासी आले. संन्यासी घर चाफायला लागले. घरात काहीच राहिलं नाही. चुलीमध्ये राख उरलेली होती, राख सुद्धा संन्यासी घेऊन गेले, आपल्याला अंगाला लावायला काम येईल म्हणून. एवढं विरक्त जीवन तुकोबारायांनी केलं. आपल्या पत्नीला एकुलतं एक लुगडं होतं घालायला, त्याला थिगडं लावलेली. एक ब्राह्मणीन मागायला आली, ते लुगडं सुद्धा तुकोबारायांनी त्या ब्राह्मणीला देऊन टाकलं. विचार नाही केला आता आपली पत्नी काय नेसणार आहे, नाही विचार केला. इतकी दरिद्रता तुकोबारायांनी भोगली, हाताने आणली. श्रीमंत असून सुद्धा सगळ्या संपत्तीचा त्याग केला. शेती होती, शेतीचा त्याग केला. जहागिरी होती, जहागिरीकडे काही लक्ष दिलं नाही. दुकान होतं, दुकान सुद्धा असंच वाटून टाकलं. विरक्त होऊन बसले, विरक्त तुकोबाराय. कशासाठी? जया लागी विरक्त वनवाशी आहे, याच्यासाठीच विरक्त झाले. सगळ्याच संतांचं पहा तुम्ही, सगळ्या संतांनी विरक्तता स्वीकार केली. प्रपंचाकडे नाही लक्ष दिलं त्यांनी, विषयाकडे नाही लक्ष दिलं. विषयाचा काय केला? त्यागच केला, त्यागच केला. कशासाठी करतात हे मंडळी? केवळ भगवान परमात्म्यासाठी. त्या भगवान परमात्म्यामध्ये एवढं सुख आहे, विषयामध्ये त्याचा यत्किंचितही लेश नाही. विषयाचं सुख त्यांना त्या भगवंतापुढे काहीच वाटत नाही, काहीच काहीच वाटत नाही. सगळ्या विषयाचं त्यांनी काय करून टाकला? त्याग केला. साधन होतं तुकोबारायचं जीवन. 20-21 वर्षापर्यंत प्रपंच भोगला, प्रपंच रचना भोगून त्याग गेली, असं जीवन होतं तुकोबारायचं. अगोदर सगळा प्रपंचाचा भोग घेतला, पण ज्या वेळेस आई वडील वारले, मोठा भाऊ निघून गेला, त्याची पत्नी वारली, तुकोबारायची लहानी पत्नी अन्न करता करता मेली, लहान मुलगा होता संताजी नावाचा, तो मुलगा मरून गेला, घरचे असणारे ढोरं मरून गेले. मग तुकोबारायला कळालं हे सगळं काय आहे? जाणार आहे, एक दिवस जाणार आहे, आणि आपल्याला सुद्धा याच्यातून काय करायचं आहे? जायचंच आहे. मग याच्यामधून सुटण्याचा प्रयत्न आपण काय करावा? म्हणून तुकोबारायाने त्यावेळेस सगळ्या ग्रंथाचं अध्ययन केलं. नाथ महाराजांचं भागवत, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, नामदेवरायांचा गाथा, नाथ महाराजांचं भावार्थ रामायण, या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास केला. मग तुकोबारायाला खरं सुख कशामध्ये आहे त्याचं ज्ञान झालं. सुखरूप फक्त पांडुरंग आहे, पांडुरंगाला सोडून सगळं काय आहे? दुःखरूप आहे. या विषयामध्ये जो आनंद वाटतो तो आनंदच नाही, तो सुद्धा काय आहे? दुःखच आहे. म्हणून तुकोबारायांनी सगळ्या जीवनामध्ये आपल्या काय केलं? विरक्तता भोगली, विरक्तता. सगळ्या संघाचा काय करून टाकला? त्याग करून टाकला. नाही, कशाचाच स्वीकार केला नाही, कशाचंच. शुद्ध पवित्र जीवन जगले तुकाराम महाराज. इंद्रायणीच्या काठावर एका शिळेवर बसून ते भजन करत होते. इंद्रायणीच्या काठावर एक शिळा होती, आणि त्या शिळेवर तुकोबाराय रोज बसून काय करायचे? भजन करायचे. त्या भजनाने ती शिळा सुद्धा काय झाली? पवित्र झाली. तुकोबारायच्या स्पर्शाने ती शिळा पवित्र झाली. आता तुकोबारायांची परिस्थिती बिकट होती. कोणाला तरी वाटलं तुकाराम महाराज एवढे सगळे परिस्थिती गंभीर आहे, खायला काय नाही, आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे.
म्हणून तुकोबाराय येण्याच्या अगोदर एका जणाने त्या शिळेवर काय केलं, द्रव्य आणून ठेवलं, पैसे शिळेवर आणून ठेवले. आणि तुकोबाराय त्यानंतर आले. तुकोबारायांनी पाहिलं शिळेवर आज काय आहे, पैसे ठेवलेले आहे, द्रव्य आहे. तुकोबाराय निघून गेले आणि दुसऱ्या शिळेवर जाऊन काय बसले, भजन करत बसले. भगवंतांनी त्या शिळेला वाचा दिली. ती शिळा बोलायला लागली, महाराज आज तुम्ही माझा स्वीकार का केला नाही, तुम्ही मला आज का दूर केलं, माझ्यापासून तुम्ही का दूर निघून गेले, माझ्यावर बसून तुम्ही आज का भजन करत नाही, तुम्ही माझा त्याग का केला. तुकोबाराने सांगितलं शिळेला, बाई तू आज विटाळशी झाली, विटाळशी. आणि आमच्याकडे तू का म्हणे विटाळशी, देवापाशी नसावी, विटाळशी बाईला स्पर्श केला जात नाही, तू आज विटाळशी झाली. जोपर्यंत तुझ्याकडे विटाळ आहे तोपर्यंत तुला बाजूलाच राहावे लागेल. विटाळ गेल्यानंतर मी तुला काय करील, स्पर्श करील. विटाळ कशात झालेला होता, द्रव्याचा. तुकोबाराने स्वतः तर द्रव्य घेतलंच नाही कोणाकडून, पण द्रव्य दुसऱ्याला सुद्धा घेऊ दिलं नाही. आज स्वतःला द्रव्य घ्यायचं नव्हतं, काही उपयोग करून घ्यायचा नव्हता, काही हरकत नाही. पण राजाने आणलेलं जे द्रव्य आहे ते बायका मुलाला घेऊ द्यायला काय हरकत होती का. ते बायका मुलं त्यांनी ते भोगलं असताना त्यांना सुद्धा घेऊ दिलं नाही. बरं ते जाऊ दे, ते सजीव होते. शिळा सजीव आहे का, शिळा कशी होती, निर्जीवच होती ती. पण निर्जीव असणाऱ्या शिळेवर सुद्धा ते द्रव्य ठेवलं, त्या शिळेचा सुद्धा तुकोबारायांनी काय केला नाही, अंगीकार केला नाही. का, त्या द्रव्याचा काय झाला, स्पर्श झाला. केवढी विरक्तता आहे, केवढी विरक्तता. आजचा कीर्तनकार असता तर पाहिलं असतं, कोणी पात्र काय घेतला असतं, खिशात घातला असतं. तुकोबारायाची विरक्तता, त्या शिळेचा काय केला, त्याग केला. आणि त्या शिळेला भगवंतानी कृपा केल्यानंतर ती शिळा इंद्रायणीमध्ये गेली. इंद्रायणीमध्ये तिनं स्नान केलं. स्नान केल्यानंतर शिळा वर आल्यावर तुकोबारायांनी तिचा स्वीकार केला. आता तू पवित्र झाली. ही विरक्तता तुकोबारायांची होती. कशासाठी एवढे विरक्त झाले, फक्त परमात्म्यासाठी. तो माझा व्हावा, तो माझा व्हावा. अजून तो मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर तर फार अपार सुख होणार आहे, त्याच्याकडे आम्ही फिरकणार सुद्धा नाही. पण तो मला फक्त पाहिजे, त्याची मला फक्त इच्छा आहे. एवढ्या इच्छेनेच त्यांनी काय करून टाकला होता, विषयाचा सगळा त्याग करून टाकला होता. मग त्यांना कुठंतरी भगवान परमात्मा प्राप्त झाले. भगवान परमात्म्याने त्या भामचंद्र पर्वतावर त्यांना साक्षात्कार करून दिला, दर्शन दिलं भगवंताने तुकोबारायांना. एवढी सोपी नाही भक्ती. सकाळी एकदा हरिपाठ घेतला आणि संध्याकाळी एकदा हरिपाठ घेतला, मला देव का दिसत नाही, एवढा सोपा नाही देव, एवढा सोपा नाही. त्याच्यासाठी एवढी विरक्तता भोगावी लागते. विरक्तता भोगणं एवढं बोलण्यासारखं सोपं नाही. त्याच्यामध्ये फार काय आहे, दुःख आहे, दुःख. तुम्ही विचार करा, महिला मंडळ, तुमच्याकडे नेसण्यासाठी एकच लुगडं आहे आणि तुमच्या नवऱ्याने जर ते दुसऱ्याला दान म्हणून दिलं, तुम्ही काय करता, काय करणार तुम्ही. शिव्या नाही, त्या नवऱ्याला झोडून काढणार तुम्ही, झोडून काढणार, जरी नवरा असला तरी. एवढं सोपं नाही. त्यांचंच नाही, तुमचं सुद्धा तेच आहे. तुमच्या पत्नीला जर एकुलतं एक लुगडं असेल तर तुम्ही दुसऱ्याला देणार का, नाही देणार. घरात ते कपाट भरलेलं असतं साड्याने, एखादा जरा मागायला आला वस्त्र द्या म्हणून, त्याला लोक देत नाही. एकुलतं एक असल्यावर कधी देणार. विरक्तता भोगणं एवढी सोपी नाही. ते तुकोबारायांनीच करू जाणे, आपण फक्त बोलायचं. दया लागी विरक्त वनवाशी, ज्यांच्यासाठी हे वनवासी लोक विरक्त झाले, वनामध्ये जाऊन बसले आणि विषयाचं काय केला, त्याग केला. अर्जुना, असं चैतन्य असणार ते तुझं स्वरूप आहे, तू आहे ते. संतांनी विषयाचा त्याग करून टाकला त्या स्वरूपासाठी, आणि तू इथं रडत बसला, हे भीष्म मारणार आहे, हे मारणार आहे. त्याग कर यांचा त्याग. दृष्टी सुनी जयाते, ब्रह्मचर्यादी व्रते, मनीश्वर तपाते आचरताते. ज्याच्यावर दृष्टी ठेवल्यानंतर, जयाते दृष्टी सुनी, ज्याच्यावर दृष्टी ठेवून, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी दृष्टी ठेवून, ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती. जे मुनी लोक आहे, ऋषी मंडळ आहे, ते काय करतात, ब्रह्मचर्यादी व्रत करतात आणि तपाचं आचरण करतात. ब्रह्मचारी व्रताचं ग्रहण करतात. सगळ्या विषयाचा त्याग करून टाकायचा, विषयापासून इंद्रियाला आवरून घ्यायचं, ब्रह्मचारी अवस्था धारण करायची. एवढं सोपं नाही. ब्रह्मचारी कोणी होत असतं का. ब्रह्मचर्य होण्यासाठी मनाचा काय लागतो, निग्रह लागतो, निग्रह. फक्त बायकोचा त्याग केला म्हणजे तो ब्रह्मचारी नसतो. तुम्ही गाथा वाचून पहा, गाथ्यामध्ये नाही असा विषयच नाही, सगळं सांगून ठेवलंय तुकोबारायांनी.
नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे, वैराग्य वावगे देश त्यागे. लग्न केलं नाही, बायकोचा त्याने त्याग करून टाकला, तो ब्रह्मचारी नाही. वैराग्य वावगे देश त्यागे, एखाद्या देशाचा त्याग करून टाकला, कुठं डोंगरामध्ये जाऊन बसला, एवढं वैराग्य नसतं. हे तर पाहिजेच त्याला, ते बाह्य आहे. पण अंतःकरणामध्ये अगोदर विषयाचा काय लागतो, निग्रह करावा लागतो. अंतःकरणातून विषयाचा निग्रह होऊन मग हे बाहेरचे साधना करावं लागतात. एवढं सोपं नाही. ब्रह्मचर्य व्रत फार कठीण आहे. तप करणं फार कठीण आहे. तप करणं म्हणजे आपल्या कीर्तनासारखं नाही. दोन्ही पायावर उभं राहायचं, इकडं डोलायचं, तिकडं डोलायचं, मागं पाहायचं, पुढं पाहायचं, मध्ये झोप आणायची. हे तप नाही. शरीर शोषणा नाव तप. जे केल्यानंतर शरीराचं शोषण होतं. 10,000 वर्ष जुने लोक तप करायचे. एका पायावर उभा राहायचं, हिमालयामध्ये उभा राहायचं, ऊन वारा पाऊस कशाची चिंता करायची नाही, डोळे झाकून परमात्म्याचं चिंतन करणं, एवढं मोठं तप होतं. पहिले राक्षस तप करत होते, राक्षस. आता साधू मंडळी सुद्धा तप करत नाही. एवढं सोपं नाही. एवढं आचरण करत होते. मुनीश्वर तपाचे आचरतात, तपाचं आचरण करत होते. कशासाठी? फक्त भगवंतासाठी. तो मला प्राप्त झाला पाहिजे एवढ्याच इच्छेने. अजून तो प्राप्त झाला नाही, पण त्याची काय आहे, इच्छा आहे. त्या इच्छेमध्ये एवढी शक्ती आहे, इच्छा काय करते, बाकीच्या विषयाचा त्याग करून टाकती. मुनीश्वर तपाते आचरतात. अर्जुना, असं जे परम तत्व आहे ते तुझं स्वरूप आहे. त्याच्या प्राप्तीसाठी तू प्रयत्न कर. तुझ्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते कर्म तू कर. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते कर्म आपण करत राहावं अर्जुना. म्हणून युद्धासाठी तू काय होय, तयार होय. तुझ्यासाठी शोक करणं योग्य नाही. तुझ्या अंतःकरणातला मोह दूर कर आणि रडण्याचं तू आता काय कर, बंद कर. असा भगवान अर्जुनाला काय करतात, उपदेश देतात. आज 171 होईपर्यंत आपण चिंतन केलं. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञान